नमस्कार सर्वताईंना श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वताईंना श्री स्वामी समर्थ. तर व्हिडिओला सुरुवात झाली. देवपूजा वगैरे सगळी झाली. आज फक्त आपलं एकच जास्वंदाचं फुलं आलेलं झाडाला ते वाहिलंय. बाकीचे फुलं पाऊसच एवढा चालू आहे तर कोण कुठं काही आणायला जात नाही. आणि इथे आपल्या हारवाले जे बसतात ते पण नाही आहे. तर पावसाचे फुलंच येत नाही, खराब येतात पावसाचे फुलं. म्हणून आता बघू उद्या सोमवारला वगैरे आणायला सांगेल. थोडेसे एक दिवसापुरते का होईना आणावं लागेल. कपड्यांचं स्टँड इकडे आहे आणि हे दोघं इकडं नाश्ता करतात. आज अजून गोंधळ पडलेला आहे घरामध्ये. मी आज अगदी उशिरा, यश पण घरी होता. दीदी रात्री इस्कॉनला गेलेली. यशला पण जायचं होतं, सेवा असते तिथे इस्कॉनला जातात ते मुलं. पण हा काय पाऊस चालू होता. दीदी जेव्हा गेली तेव्हा पाऊस नव्हता. आणि ते दीदी रात्रभर इस्कॉनला होती, तिची मैत्रीण. आणि ती दीदीला बघा तिथून हे गिफ्ट आलेत. ही गिफ्ट रात्रभर सेवा केली तिथे. तिथून तिथले जे पुजारी त्यांनी गिफ्ट दिलं. आणि सेवा असते तिथे, काही काही अशा ठरलेल्या सेवा असतात. राधाकृष्ण. तर मी आता देवपूजा वगैरे केली, पण मी यांना नाही स्नान वगैरे घातलं. का तर म्हटले दीदीला आता ती झोपली, आले सकाळी 6:30ला आली आणि झोपली. तर संध्याकाळी म्हटले तीच यांना अभिषेक वगैरे करेल आणि मग देवाऱ्यामध्ये ठेवेल. किती छान आहेत बघा, मस्त वाटतंय. राधाकृष्ण जवळून दाखवते. हे बघा राधाकृष्ण भरीव आहेत, एकदम भरीव अशी राधाकृष्णाची मूर्ती दिलीत. खूप छान आहे. आपल्याकडे पहिली होती राधाकृष्ण, मी पाण्यात सोडून दिली. खूप मोठी होती, उंच होती, मी पाण्यात सोडून दिली. काही कारणाने काही होतं, खंडित झालेली थोडीशी ती, तर मी विसर्जित केली. एक स्वामींची छोटी मूर्ती होती, एक राधाकृष्णाची होती. जेव्हा मी अक्कलकोटला गेली तेव्हा तिकडे तुळजापूरला जाताना नदी लागते, त्या नदीमध्ये मी स्वामींची मूर्ती, राधाकृष्ण मूर्ती तिकडे मी विसर्जित केली. मग तेव्हापासून मी घरात घेतली नाही, मग डायरेक्ट महाराजांची मोठी मूर्ती घेतलेली मी. अशी सुंदर राधाकृष्णाची भरीव मूर्ती. आता हे ठेवते, मग दीदी संध्याकाळी यांचा अभिषेक वगैरे करेल. आता कपड्यांचे तर स्टँड वगैरे तसंच आहे. आता ती भाभी तुम्हाला मी दाखवली मागच्या व्हिडिओमध्ये की ती भाभी मला मदतीला येते. तर माहिती हाताच्या प्रॉब्लेममुळे मला ठेवावं लागले. तर आज पण ती आली बघा. ही भाभी हाय करो. तर ही भाभी मला मदतीला येते. मला बोलते मी 8-10 दिवस अशीच येते, तुम्ही कसं कसं बनवताय काय करताय मी सगळं बघून घेते आणि मग मी करेल. ती थोडी मला हेल्प पण करेल आणि बघत पण राहील आपली भाई चपाती बनवायची पद्धत कशी आहे काय आहे सगळं. कारण त्यांच्यात आपल्यामध्ये फरक पडतो. पण आपल्या आता पर्याय नाही, ठेवावंच लागणार. का तर हाताचा प्रॉब्लेम वाढत चाललाय. रोज हाताचा प्रॉब्लेम, मला पूर्ण रात्रभर हाताने झोपता येत नाही, इतक्या मुंग्या येतात, पूर्ण जड पडतो. सकाळच्या वेळेला माझा हात सुन्न झालेला असतो, एक उजवा. काही पकडता येत नाही, मोबाईल सुद्धा पकडता येत नाही मला हातामध्ये सकाळी. तर साहेब बोलले सगळं राहू दे पहिलं कामाला. आणि आपली जवळचीच भाभी, तर ओळखीची काही प्रॉब्लेम नाही आहे. ती एक भाभी आहे लादी भांड्याला. आणि भाभीला सगळं वरचं जे बी काम आहे, कपड्यांचे असो, बाकी वरची झाडझटक असो, थोडी जेवणात हेल्प असो, सगळं हिला ठेवून घेणार आहे. तर थोडे दिवस माझ्या हातच्या रेसिपी येतील. नंतर ही भाभी काय काय बनवेल तिच्या रेसिपी दाखवेल मी तुम्हाला. फक्त मोबाईल घेऊन शूट करून मी तुम्हाला दाखवेल. पण अजून वेळ आहे, 8-15 दिवस तरी वेळ आहे अजून. रात्री बघा शेंगदाणे भाजले, त्याचे सालं काढून घेतले. आता डब्यातलं तेल आता त्यात काढून घेतले, डब्बा संपला. नहीं कढ़ाई तो मुझे लगेगा. ओ 2 थाली दिए ना आपको, एक थाली में अलग अलग काटो. कांदा एक तरफ, पत्ता एक तरफ. तेलाचे 2 डबे आणलेले मागे, दुसरा पण संपलात बघा. आता एवढं राहिलेलं काढून घेतलं किटलीमध्ये. आणि आज आहे साहेबांना उपवास. हे बघा मला साहेबांना बनवायचे जे भगरीचे धिरडे बनवते मी, जे वरी तांदूळ, ही रात्री वरी मी भिजवून ठेवलेली. आणि काल यशला साबुदाणा थोडा बनवला आणि थोडा साबुदाणा असा ठेवलेला. तर आता हे वरीच्या ह्याच्यामध्ये मला जे बारीक करायचे, थोडेसे हिरवी मिरची आणि थोडे शेंगदाणे घेतले. आणि साबुदाणा पण यातच टाकून देणार आहे. हे सगळं एकत्र पाणी घालून बारीक करते आणि नंतर हे वरीचं अशी चांगली टोपामध्ये पेस्ट काढून घेणार आहे. आणि जी आता इकडे मी बटाटे लावले बघा कुकरला, नुसते फक्त बटाटे लावलेले, भात वगैरे नाही लावलेला आहे. हे बघा असे बटाटे लावलेत. तर डब्यात खाली पाणी ठेवलं, त्यावर प्लेट ठेवून बटाटे असे लावलेत. ते उपवासाला आज आणि उद्याला लागणार आहेत. तर ते बटाट्याची भाजी बनवायसाठी मी हिरवी मिरची आणि शेंगदाणे असे पातळ वाटून घेणार आहे पाणी घालून. आणि आता हे जेव्हा भाजी बनवते तेव्हा दाखवेल, फक्त वाटण करून ठेवणार आहे. जी कांद्याची पात बनवायची त्यासाठी बघ इतका त्रास देतो ना येऊन येऊन, तुम्हाला काय सांगू. हे बघा असं येतो इथे. हे बघा रुद्राक्षाची माळ बघा, रुद्राक्ष घातलेत. हे गळ्यात पण बघा चैनीमध्ये तुम्हाला दाखवलं होतं ना मी, त्याचे आहे ते खूप छान आहे. त्यांनी असं चांदीचं रुद्राक्ष
हे करून मस्त पिंडीवर अभिषेक करून. बरं असू दे, ते झालं. नाही सांगितलंय ना मी अगोदर. कांद्याच्या पातीसाठी हिरवी मिरची, जिरं आणि शेंगदाणे हे जाडसर बारीक करणार आहे, कारण मिक्सर लावणार आहे म्हटल्यावर एकदा सगळं बारीक करायचं. हे पीठ मी भिजवून घेतलंय. तर हे बघ, जे वरीचं पीठ, जे वरी भिजवलेली साबुदाणा, हिरवी मिरची, शेंगदाणे असं बारीक करून मी एकदम पातळ हे केलेत बघा, म्हणजे पाणी घालून बारीक करून ठेवले. आता यामध्ये जसं पाहिजे तसं मीठ घालते मी. भाजीला पण मीठ असणार म्हणून थोडंसं बेताने घातलं इथे. आता एवढं घट्ट ठेवलं, जर वाटलं मला तर मी पुन्हा पाणी घालू शकते, पण ज्या कोणी ताई पहिल्यांदा सुरुवातीला करते त्याने थोडंसं घट्टसर ठेवा, कारण एकदम पातळाचं आयडिया नसती. असे थोडंसं घट्टसर असले तर छान होतात धिरडे, याचे उपवासाचे धिरडे. यामध्ये बटाटा किसून घातला तरी होतोय, बटाटा मिक्सर बारीक करून घातला तरी होतोय, पण आपल्या घरात नाही आवडत म्हणून मी असं करते. त्यांनी थोडीशी गडबड चालली आज, का तर डबल काम आहे आणि उशीर झाला. ती भाभी येईल म्हणून मी पटापट आवरते. त्या भाभीला म्हटले तू बघत राहा मी काय करते. 1.5 पळी तेल घातलंय. आता ही भाजी तर खूप वेळा दाखवली. थोडंसं जिरं घातलं, 1 चमचाभर पात कापून देते. कांदा कापलाय, थोडा जाडसर कापलाय, ठीक आहे, पण असू दे. आता अजून माहिती नाही भाजीला. हा जो सफेद कांदा थोडासा परतून घेते पहिला, आणि नंतर याच्यानंतर पात घालते. भाजी कापची थोडीशी राहिली आहे. आता ही पात चांगली परतली. आता ही आपलं कांदा परतलाय, पात घालते यामध्ये. भाभी अगं थोडीशी जाड कापत होते, मी बघितलं म्हणजे असं जाड नको, बारीक बारीक काप. कांद्याची पातीचा अंदाज बघून मीठ घातलं. 1 चमचा भरून घेतलाय, थोडंसं वरती घेतलंय. आता मला खूप वेळा सांगते, हे नमक खूप जास्त असं खारट नसतं. आता एवढं आणि थोडंसं राहिलेलं आहे, तेवढं संपपर्यंत हे पुन्हा व्हाईटवालं नमक वापरणार आहे. 1 महिना हे 1 महिना ते असं चेंज करत राहणार आहे. आता यामध्ये बघा, फक्त मी जिरं फोडणीला घातलं आणि कांदा परतून घेतलेलं. हे असे जाडसर हिरवी मिरची, शेंगदाणे आणि थोडंसं जिरं मिक्सरला बारीक केलं. ते देखील भाभी जिरा, शेंगदाणा और मिर्ची ऐसा बारीक किया था ज़्यादा, ऐसा ऊपर से डालना है इसको. तर असं सगळं चांगलं मिक्स करून घेते. जर थोडीशी ओलसरपणा पाहिजे असली तर हे मिक्सरच्या भांड्यातच थोडंसं पाणी घालून टाकू शकतात. आता मला गरज नाही वाटत, पण तरी थोडंसं टाकते, का हे पण पाणी वाया जाईल. म्हणजे शेंगदाणे, हिरवी मिरची चांगलं मिक्स होऊन जाते याला. आज पण एकच भाजी चपाती आहे. रात्रीच्या शेवग्याच्या शेंगा वगैरे बनवल्या, त्या राहिल्या, आणि साहेबांना धिरडे वगैरे बनव, पोरं खातील दोघं पण. तर ही भाजी आता झाली तयार. 1 मिरची राहिली आखी, पण ठेवली मी तशीच. हे बघा, अशी हिरवीगार मस्त कांद्याची पात तयार झाली, जाडसर शेंगदाणे घालून. यशला अशी आवडती, मला पातळ आवडती बाजरीच्या भाकरी बरोबर, आणि यशला अशी आवडती. आज यश घरी आहे, तो काहीतरी गेला खरेदीसाठी. आता हे उपवासाचे बटाटे थोड्या साईडला ठेवते. हे रात्री शेवग्याची आमटी राहिलेली थोडीशी. हे बघा, शेवग्याची आमटी काढून इकडे ठेवली आणि कढईला लगेच घासायला टाकली. आता त्या कढईचं काम झालंय. कालच पिठली घासली होती आणि आज तेल होतं, एवढं सगळं ओतून घेतलंय. मग 1 पळीला पण थोडंसं कमी तेल घातले, कारण पराठ्यांना पुन्हा धिरड्याला तेल होणार आहेत. आता जिरे वेगळे ठेवलेले आहेत, मसाल्याला घालते ते वेगळे, आणि हे वेगळे ठेवले. थोडंसं जिरं घातलंय, कोथिंबीर वगैरे काही नाही टाकणार आहे. बटाटे कापून दिले भाभीने. आता भाजीच्या अंदाजाने 1 चमचा भरून मीठ घातलंय. तेलामध्ये मीठ घालून चांगले परतून घेते थोडेसे मीठभर. आणि हे जे वाटलेलं आहे बघा, शेंगदाणे, हिरवी मिरची वाटून घेतले असं, ते घालते यामध्ये. साहेबांना ही भाजी खूप आवडती, पण राहिली चिमणी चालू. बघा, तुम्हाला ऐकायला आले की नाही काय माहिती. उपवासाची ही भाजी त्यांना खूप आवडती. अशी जनरली जरी त्यांना दिली ना भाजी, चपाती, अशी भाजी, तर रेग्युलर आपली चपाती बरोबर तरी आवडते त्यांना. ही अशी भाजी खूप. यशला ती दाखवली मी तुम्हाला, सुकी बटाट्याची भाजी, आणि यांना ही. फक्त दीदी आणि मी असे आहेत का, आम्ही जे असतं ते आपलं पटापट घेतो, काही एवढं हे नाही करत. तर राहिली तरी संध्याकाळच्याला पण होईल, जरा जास्तच बनवली मी माझ्यासाठी असं पातळ पीठ मळते ना, एकदम दिलं तर त्या भाभीला एकदम घट्ट पीठ लागतंय. तिला बोलते मी लाटते, तर ती बोलते नाही तुमचा हात दुखतोय, मी लाटते. आता ती भाभी चपात्या लाटते आज, मी भाजून घेणार. म्हणजे तिला पण माहिती पडलं पाहिजे ना, 2-3 दिवस मी तिला दाखवणार आहे.
मग जो रेस्ट करायचा आहे मला, नंतर त्या आरामासाठी थोडी थोडी तिच्याबरोबर उभी राहणार. बस बस हो गए भाभी, बस हो गए. आता ही छोटे छोटे बनवती, बड़ा बड़ा लेने का भाभी, इतना छोटा छोटा रोटी नहीं बनाने का. 4 खाओ चलेगा पर मुझे छोटा ही जमता है. 4 खाओ. वो 4 बात नहीं, वो यश को है ना बड़ा बड़ा रोटी लगता है. अरे बाप. वो खाली 2 ही खाता है. मेरे हाथ का 2 ही चपाती खाएगा, लेकिन बड़ा लगता है तवा भर के रोटी. हे बघा अशा छोट्या छोट्या बनवती भाभी चपात्या, पण बनताय चांगल्या. आणि आज त्या भाभीला असं मोठ्या टोपात चहा ठेवला, टोपच भेटा ना एक पण, अडचणीत झालंय सगळं पसारा. तरी बघा सगळं जेवण बनवून झालंय आणि आता तवा गरम होऊन ठेवला. हे बघा मी तुम्हाला दाखवलं होतं ना, सगळं वाटून ठेवलंय धिरड्यांसाठी. तर मी तुम्हाला बोलले पहिलं घट्ट होतं, मला वाटलं थोडं पातळ करायचं, जरा मी पुन्हा अर्धा कप पाणी घातलंय आणि आता थोडंसं तव्यावर तेल टाकते. हे धिरडे खूप वेळा दाखवले, पण आता काही लवकर बनणार नाही. म्हटले आता एकदा दाखवावं, ज्या ताईंना बनवायचे असेल कधी कुठल्या उपवासांना, मंगळवार गुरुवार कोणत्याही उपवासाला बनवू शकता, शुक्रवारच्या वैभवलक्ष्मी मातेच्या. पण सोमवारला चालत नाही, तो श्रावणमध्ये एकही दिवस हा बघरीचा प्रकार आपला बनला नाही. जेवढं घट्ट पातळ पाहिजे तेवढं ठेवा, जितके पातळ जाड तुम्हाला, जसे आपण डोसे बनवतो सेम तसंच. आता पहिला डोसा आहे म्हणून मी वरतून थोडंसं तेल घातलं इथं. झाकण ठेवते, झाकण ठेवून गॅस बारीक केलाय, बारीक गॅस होऊ देते. असं झाकण ठेवलं तर चांगली वाफ बसते सगळीकडून. हे बघा फक्त साबुदाणा शेंगदाणे प्रमाणात घालायचे, नाही तर मग चिकट होतात. आणि मिठाचं प्रमाण, मीठ जर कमी झालं तरी तुटतात. आता हे सगळं परफेक्ट आहे म्हणून काही होत नाहीये. चिमणी चालू राहिली. अरे बघा असे थोडंसं तेल घालून जसे डोसे बनवतात सेम तसंच बनवून घ्यायचे सगळे. आता मी सगळे बनवते, नंतर तुम्हाला दाखवते. मग हे बघा असे झाले सगळे धिरडे बनवून. थोडंसं पीठ ठेवलंय, संध्याकाळी दीदीला देईल बनवून डब्याला गरम गरम. हे बघा एवढं पीठ मी ठेवलंय, थोडीशीच बनवून साहेबांना होते, कारण आम्हाला जेवण आहे, दीदीला डबा द्यायला लागतो. तेव्हा किती छान झाले, एकदम पातळ आणि मस्त अशी छान जाळी आलीत. हे धिरडे झाले त्यांचे. आणि ही बटाट्याची भाजी, ही उपवासाची बटाट्याची भाजी झालीत, ते त्यांना द्यायचंय डब्यात भरून. आणि बाकीचं जेवण आहे. आज तुम्ही बघितलं बाबींचा चपात्या केल्या, छान आहे, ठीक आहे, छोटे छोटे पण नरम केल्या. मी होते भाजायला, एकदम नरम आहे भाजलेत मी. तर ठीक आहे असू दे, आता थोडं ॲडजस्ट करून घ्यायचं. आणि कांद्याची पात, हे आहे आमचं सगळ्यांचं जेवण. रात्रीचा भात होता तो फ्राय केलाय. तर चला आतापर्यंत जसा व्हिडिओ झालाय तसा ठीकठाक आहे. बघू आता संध्याकाळी काय होतंय काय नाही बनवणं, कुठली काय रेसिपी. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ.